नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉट बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल, गल्फ 40+ आणि मुथूट फायनान्स. सर्वप्रथम स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, सुरांचा शहेनशाह राहुल देशपांडे यांचं, आणि त्याच सोबत आपण स्वागत करणार आहोत आपल्या सुपरस्टार स्पर्धकांचं, हुकमी एक्क्यांचं आणि सगळ्या टीम कॅप्टन्सचं. मित्रांनो, आजच्या भागात सुद्धा सुपरहिट गाण्यांची मैफिल सुरूच राहणार आहे. पण हे आपल्याला विसरून चालणार नाही की स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच द्यावे लागणार आहेत 1 लेवल अप परफॉर्मन्सेस. प्रियांका, आज ऑल टाइम फेवरेट गाण्यांचा एपिसोड आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तू उत्कृष्ट गातेस. माझी अशी इच्छा आहे की तू तुझं एक फेवरेट, तुला जे आवडतं ते गाणं तू आमच्यासाठी सादर करावंस. कोणचं गाणं गाणार आहेस तू? राहुल दादा, खरं तर एक गाणं सांगणं किती अवघड आहे तुलाही माहिती आहे. पण असं एक गाणं तुझा कुठलं आवडतं असा प्रश्न विचारला तर माझं उत्तर असतं माझ्या आजींनी गायलेलं त्या तिथे पलीकडे. आणि माझी आजी म्हणजे मालती पांडे बर्वे, आणि तिची गाणी ऐकत तिच्या गाण्यांचे संस्कार होत मी मोठी झाले, आणि ती गाणी माझ्या मनात कधी रुजली हे मला कळलं नाही. तर मला खूप आवडेल की माझ्या आजीला हे गाणं मी आज डेडिकेट करेन. बहुत अच्छा. माझिया प्रियेचे झोपडे त्या तिथे पलीकडे तिकडे. वा प्रियांका, अप्रतिम गायलीस तू. मला खूप आवडलं तुझं. ऑल द व्हेरी बेस्ट अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू राहुल दादा, थँक्यू. प्रियांका, तुझ्या गाण्यासाठी नक्कीच म्हणेन मी असाच आवाज वाढव. वा वा वा, थँक्यू थँक्यू आदर्श. चला तर मग आता एपिसोडला सुरुवात करूयात. आजचा सामना सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा यांच्यामध्ये रंगणार आहे. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. आता मी मंचावर बोलवणार आहे एका अशा ग्रुपला ज्यांना कुठलंही गाणं दिलं तरी ते एकत्र येऊन त्या गाण्यातले नेमके भाव टिपून अचूकपणे आपल्यापर्यंत पोहोचवतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सूरसाज विदर्भ मधून प्रण क्वायर या ग्रुपचं.
खूप सुंदर गायला तुम्ही सगळ्या जणी आणि अरुण दातेंना तुम्ही हा मेडले डेडिकेट केला होता. एकदा अरुण दातेंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. राहुल दादा, मला अख्खा तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला स्पिरिटेड वाटला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ऑल द बेस्ट. थँक्यू. आदर्श, तुम्ही खूप छान गायलात, कारण तुम्ही इतक्या सिंगमध्ये आज गात होते सगळेच. मला ते बघून खूप जास्त आवडलं. मला रिदम खूप आवडला आणि भातुकलीचं मला खूपच गाणं आवडलं, कारण त्या शब्दांचा अर्थ आहे, तो गोडवा आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप छान मेंटेन केल्या. प्रण क्वायर, आवाज वाढव. थँक्यू. सणकर, खूप चांगल्या कमेंट्स तुम्हाला मिळालेल्या आहेत आणि अशीच तुमची प्रगती होत राहो हीच माझी देवाचरणी प्रार्थना. तुम्ही सगळेजण बसू शकता. मित्रांनो, लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. हा कला प्रकार म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारीचा त्रिवेणी संगम. अशा कला प्रकाराला साजेसा आवाज जर मिळाला तर क्या बात है. असंच काहीसं आता इथे होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. लयदार मराठवाड्यामधून येतेय दुहिता. कशी मी राखू तुमची महाराजी, बसा भाऊजी. वळख जुनी धरून मनी, वळख जुनी तुमची धरून मनी. काय करू सांगा मी अहरजी, बसा रावजी. तुम्हा बघून डावा डोळा झाकला, तुम्हा बघून डावा डोळा झाकला. पडदा लाजायचा, पडदा लाजायचा, पडदा लाजायचा, लाजायचा फेकला. पडदा लाजायचा, लाजायचा फेकला. पडदा लाजायचा, लाजायचा फेकला. रूप रंगाच्या महाली सुख माझं रंगला. काळजाच्या झुंबराला दुःख माझं टांगलं. नको परवाता माझं जीन लुटा, माझं जीन लुटा. असा जोकार उलटा मी हो मांडला, असा जोकार उलटा मी हो मांडला. पडदा लाजायचा, पडदा लाजायचा, पडदा लाजायचा, लाजायचा फेकला. पडदा लाजायचा, लाजायचा फेकला. पडदा लाजायचा, लाजायचा फेकला. या रावजी बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची अहरजी, बसा भाऊजी, बसा रावजी, बसा भाऊजी, बसा रावजी, बसा भाऊजी, बसा रावजी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मनीषसाठी. दुहिता, काय झालंय? तुझं जजमेंट झालं की सांग, आम्ही येतो मग. असं. हे माझे जजमेंट काय होतं पण? आपण जजेसना विचारूयात त्यांना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. राहुल दादा,
दुहिता तू खूप छान गायलीस. पॅचेसमध्ये खूप छान एक्सप्रेशन होतं तुझं, पण आम्हाला जी दुहिता माहिती आहे ना, ती दुहिता मधनं दिसत होती. ती पूर्ण वेळ जर दिसली असती ना, तर 100% आम्ही बाहेर गेलो ना गंमत म्हणून, आम्ही तिथे आलो असतो. इतका आता तुझ्या परफॉर्मन्समध्ये दम होता आणि होऊ शकला असता. सो ऑल द बेस्ट आणि लक्ष दे. आदर्श, तू गायलीस, तू छान गायलीस, तू ते एक्सप्रेस अजून करू शकली असतीस. मला तेवढंसं वाटलं, कारण ह्या गाण्यात जादू आहे आणि ती अजून तू ओतू शकली असतीस. नो प्रॉब्लेम. तू नेहमी छान गातेस आणि चांगलं गाण्याचा प्रयत्न करतेस. तुला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि आवडतं तुला ते बघून आम्हाला जास्त आनंद होतो. असं शिकत राहा आणि छान गात राहा. ऑल द बेस्ट. आता आपण वळणार आहोत रिझल्टकडे. मी फ्रंट कॉयर मधून श्यामलला इथे बोलवते. कोणाला मिळणार आहे तो एक बहुमूल्य गुण? हा जो एक बहुमूल्य गुण आहे, हा सूरसाज विदर्भाला मिळणार आहे. अभिनंदन फ्रंट कॉयर, सुसाज विदर्भ. दुहिता, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता पुढच्या स्पर्धकाकडे जायच्या आधी मी जाणार आहे राहुल दादाकडे. राहुल दादा, आम्हाला सगळ्यांना तुझ्याकडून तुझं वन ऑफ द फेवरेट्स असं गाणं ऐकायला खूप आवडेल. जरूर. जुगनू का पटोढ़े आएगी रात भी, जुगनू का पटोढ़े आएगी रात भी, निशिगंधा के सुर में कह देगी बात सभी, निशिगंधा के सुर में कह देगी बात सभी. तपता है मन जैसे डाली अम्बुआ की, छोड़ चले नैनों को, छोड़ चले नैनों को, किरणों के
की धन्यवाद. Thank you. वेळ झाली आहे सूरसाज विदर्भमधून एका अशा परफॉर्मरला बोलवायची जी तिच्या परफॉर्मन्सनं नेहमीच आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हरगुन कौरसाठी. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असते सदा मी आता ड्रीमिंग. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असते सदा मी आता ड्रीमिंग. असते उगाच स्माइलिंग बघता तुला मन जम्पिंग वाटे हवे ही गोड फिलिंग. असते उगाच स्माइलिंग बघता तुला मन जम्पिंग वाटे हवे ही गोड फिलिंग. धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे फिरवी ओठावरती तुझेच गाणे. धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे फिरवी ओठावरती तुझेच गाणे. My heart it speaks 1,000 words. I feel it always. The roses part the scarlet moths like offering a kiss. No drop of rain or glowing lemons never been so pure. If being in love can feel like this, then I'm in love for sure. खिडकीतूनी डोकावूनी दिसतोस का पाहते तुला क्षणोक्षणी कळतं तुला मी संपते रोखू कशी डगमगता ही रोजची नजरेतुनीच माझ्या सांगते तुला मी सारे समजेल का तुला काही पाहते जिथे जिथे चेहरा तुझाच आहे विसरते आता मलाच मी. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असते सदा मी आता dreaming. खूप गोड गायली हरगुन. आदर्श हरगुन खूप गोड गायलीस, समजून गायलीस. जो अप्रोच तुझा होता गाण्याबद्दल तो खूप पॉझिटिव्ह होता. ऑल द बेस्ट हरगुन. थँक्यू. राहुल दादा. हरगुन, मला तुझं गाणं नेहमीच आवडतं. यू हॅव अ ब्युटिफुल व्हॉइस आणि तू तो प्रत्येक वेळेला योग्य वापर करतेस त्याचा, असं मला वाटतं. सुरुवातीला सुंदर तू छान सुरुवात केलीस आणि एक अतिशय छोटीशी चूक होती. म्हणजे इट्स नॉट की तू पूर्णपणे त्या सुरामध्ये गेली नाहीस असं नाही, अगदी छोटीशी होती. पण ना एक गोष्ट सांगतो, आम्ही जेव्हा नाटक करतो ना, म्हणजे मी पण नवीन होतो तेव्हा आमच्या डिरेक्टरनी एक गोष्ट आम्हाला सांगितली होती स्टेजवरती जायच्या आधी. निपुण धर्माधिकारी म्हणून माझा डिरेक्टर, प्रियांका पण होती त्या नाटकात, की काहीही करा, चुका, डायलॉग चुकलात, मूव्हमेंट चुकलात, ॲनलाइज करू नका, पुढे जा. राईट? तर तसं ना, चूक केलीत ना आपण, जाऊ देत, आपला परफॉर्मन्स आहे अजून एवढा, तर डोंट ॲनलाइज की अरे मी असं चुकलो, आता मग पुढचं येईल का नाही. लगेच आपण एकदम
छान चौथ्या गिअरमध्ये असतो ना, आपण एकदम पहिल्या गिअरमध्ये येतो आणि वी ट्राय व्हेरी व्हेरी हार्ड, खूप जास्ती प्रयत्न करतो. मी असं म्हणणार नाही की तसं तुझं झालं. तू चौथ्यावरनं तिसऱ्यावरतीच आलीस. इट वॉज नॉट ॲज इफ की तू एकदम पहिल्यावरती आलीस, पण तिसऱ्यावरती आलीस तू. सो अदरवाईज असा परफॉर्मन्स होता की खरंच खूप मनापासून उठून मी टाळ्या वाजवू शकलो असतो, पण तरीही मी टाळ्या वाजवल्या आणि मला मनापासून आनंद झाला की तू खूप छान गायलीस. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अर्जुन, तुझ्या कॉन्फिडन्सची दाद द्यायलाच पाहिजे आणि तुला खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. नवरा बायकोचं झालंय भांडण, पडलाय आता सवाल मोठा. नवरा बायकोचं झालंय भांडण, पडलाय आता सवाल मोठा. देतील जवाब फोक रिवायवल, कुणाचा फायदा कुणाचा तोटा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात लयदार मराठवाड्यामधून फोक रिवायवल या ग्रुपचं. गागरानी थांब मर्दिनी, तोंड फिरवून जाऊ नको गा. अय्या, अंगत पंगत सांगतो गंमत, मारक्या मशीगत बघू नको ग ग ग राणी. आग माझे राणी, आग माझे राणी. आहो सरकार स्वारी आली दारी, तुकडा बवाळून टाकू कार. अनु जड पडला तुमचा म्हणून या सूर्याला झाकण झाकू कार. राजा, अरे माझा राजा, अरे माझा राजा. अगं 7-9 नवरा मिळाला, तरी बी उडतीस तिंताड. अन दुसऱ्या देखत निंदा नवऱ्याची, बायको आहेस का भित्ताड. ग ग ग ग माझे राणी तू ग, कारभारणी तू ग. आता माझं ऐका, मी मोठ्याची सुनबाई मोठी, कसं दैव लागल पाठी. अव सांग कशा तोडाव्या लग्नाच्या रेशमी गाठी. अव सांग कशा तोडाव्या लग्नाच्या रेशमी गाठी. 7-9 नवरा म्हण, अरे आपल्या तोंडानं कौतुक करशी, वांगी सोलून नाकान. अन थरथर कापत लगीन केलंस आई बापाच्या धाकान. राजा, अरे माझा राजा, अरे माझा राजा. ए गप्पे. अग वडील मंडळी पुढं दावला, नम्रपणा मी लाखाचा ग. पर उभ्या गावाला माझा दरारा दादा आहे मी लोकाचा. हे दादा म्हण, अगं बाद झाली भांडणं. स्त्री पुरुषाचं एक चित्त, तेथे लक्ष्मी नांदे नवनीत. स्त्री पुरुषाचा वेळा भोपळा, तेथे लक्ष्मी करी कंटाळा. आणि म्हणून स्त्री पुरुषाविण संसाराचा काळ कधी ना चाले, काळ कधी ना चाले. क्षणात रुसन, क्षणात हसन, क्षणात रुसन, क्षणात हसन. शाहीर अनुभव हा बोले, शाहीर अनुभव हा बोले.
संगीत सम्राटच्या मंचावर हे असं काहीतरी बघायला मिळेल ह्याची खरंच कल्पना नव्हती. कमाल, तुम्ही दोघांनी तोडलत. आदर्श, फोक रिवायवल, आवाज वाढव. मला इतका अभिमान वाटतो तुमचा. नव्या नव्या गोष्टी तुम्ही ट्राय करता, प्रेझेंट करताय, महाराष्ट्राला वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करताय, या मंचाला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करताय. त्यासाठी शिंदेशाही सलाम. धन्यवाद. आणि मित्र, तू दरवेळेस गात असतोस आणि आज तू ढोलकी कडक वाजवलीस, कडक एकदम. काय वाजली ढोलकी, त्याच्यासाठी एकदा कडक टाळ्या झाल्याच पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच, खूप मजा आली. राहुल दादा, फोक रिवायवल, तुमचा परफॉर्मन्स वॉज आत्तापर्यंतचा वन ऑफ युअर बेस्ट परफॉर्मन्सेस. धन्यवाद. श्रावणी, मला माहिती नव्हतं तू इतकी चांगली ऍक्टिंग करतेस. ज्या पद्धतीने कारण रामानंद समोर उभं राहणं ही फार अवघड गोष्ट आहे. त्याचा आवाज पल्लेदार आहे, उत्तम बोलतो. त्याच्यासमोर टू स्टँड युअर ग्राउंड, तुझं पण एक अस्तित्व आम्हाला तुझ्याकडे बघणं भाग होतं. इतकी सुंदर तू ऍक्टिंग करत होतीस, इतकी सुंदर गात होतीस. अवसाद कशात ओढाव्या लग्नाच्या रेशमी गाठी. साता नवसाचा नवरा होणं. आणि मला असं वाटतं की आज संगीत सम्राटचा हा मंच ना समृद्ध झालाय. कारण सवाल जवाब पहिल्यांदाच ह्या मंचावरती ह्या पर्वामध्ये झालेले आहेत आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आले. मी किती कौतुक करू तेवढं थोडं आहे. अतिशय देखणा, परत परत बघावा किंवा परत परत रिपीटवरती बघावा असा तुमचा परफॉर्मन्स होता. वा, खूप तुमचं मी कौतुक करतो. असंच पुढे करत राहा, खूप वर जाल. ऑल द बेस्ट. तुफान परफॉर्मन्स झालेला आहे. आणि आता आपण निकालाकडे जाणार आहोत, तर मी संकेतला इथे थांबायची विनंती करते. बाकी तुम्ही सगळेजण टीम बॉक्समध्ये बसू शकता आणि हरगुनला इथे यायची विनंती करते. कोणाला मिळणार आहे तो एक बहुमूल्य गुण? तो एक बहुमूल्य गुण लयदार मराठवाडा म्हणजेच अभिजितच्या टीमला मिळतोय. बोलावणार आहे सूरसाज विदर्भ मधून पुढच्या परफॉर्मरला. ही जितकी बिंदास्त आहे तितकंच तिचं गाणं पण बिंदास्त असतं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सूरसाज विदर्भ मधून मधुराचं.
our love. क्या बात आहे मधुरा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमित दादासाठी, मयूर दादासाठी आणि सागरसाठी. चेतन, तू परमिशन घेतलेली ना? काय? अरे नाही रे, हे गप्प ना रे, गप्प बस ना. आपण सरळ जाणार आहोत जजेसकडे. आपण विचारूया प्रियांका मॅडमना, कसा वाटला तुम्हाला परफॉर्मन्स? ए कडक, आवाज वाढव. मधुरा, लव यू यार. लव यू टू प्रियांका यार. क्या बात है. बरं आता प्रियांका जी, तुम्ही आदर्शच्या खुर्चीमध्ये बसून त्याच्यासारखी रिॲक्शन दिली, आता माझ्या खुर्चीमध्ये बसून तुम्ही माझ्यासारखी रिॲक्शन द्या. खूप छान झालं गाणं. मला खूप आवडलं. मधुरा, तू यू आर अ व्हेरी गुड सिंगर आणि यू आर अ ब्रिलियंट सिंगर आय वुड से. थोडं पिचला थोडं लँडिंग नोट्सकडे तू थोडं लक्ष दिलंस ना तर मला असं वाटतं तुझं गाणं अजून फाईन होईल. पण ओव्हरऑल परफॉर्मन्स मला खूप आवडला. नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी. अजून काय 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 स्पॉट. मला पाणी हवंय, पाणी द्या. काय अरे, मला पाणी पाहिजे. पाय दुखतायत माझे. खरंच आपण एकदा प्रियांकासाठी खूप जोरदार टाळ्या वाजवू. तू खूप चांगलं काम करतेस आणि खूप चांगलं अँकरिंग करतेस. तू सगळ्यांसाठी टाळ्या मागतेस. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की आज तुझ्यासाठी मनापासून सगळ्यांकडनं आपण टाळ्या मागूया. वी लव्ह यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी आता खऱ्या कमेंट्स घेण्यासाठी पुन्हा एकदा मधुराला इथे बोलवते. राहुल दादा, मी पहिल्यांदा तुला इतकं काय म्हणतात त्याला ठसक्यामध्ये इतकं पॉवरफुल गाताना पाहिलंय. सो इट वॉज अ पॉवरफुल परफॉर्मन्स. आदर्श, ये कडक जाळंधूर संघटन. लयदार मराठवाडा या टीम मधून मी आता अशा एका ग्रुपला इथे बोलवणार आहे जे आपल्याला सांगतायत चंदेरी दुनियेची गोष्ट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात संगीत वेरिएट या ग्रुपचं. Kashalaudya
आशेच्या अंगणात मंजूळ ऋण झुण नाचती चंद्रतारे वाजती पैंजण झुम 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 हा लख लख चंदेरी तेजाची चंदेरी तेजाची प्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया हा लख लख चंदेरी तेजाची प्यारी दुनिया लख लख चंदेरी तेजाची प्यारी दुनिया सपप मपदा पा मरी मसा सपप मपदा पा सरे सरे गरे सप सप सरे सपप मपदा पा मरी मसा सपप मपदा पा सरे सरे गरे सप सप सरे सुंदर झाला परफॉर्मन्स आणि खूप वेगवेगळे विचार तुम्ही मांडण्याचा प्रयत्न तुमच्या परफॉर्मन्समधून केला. आपण बघूयात आपल्या परीक्षकांना कसा वाटला. प्रभातचा काळ तुम्ही खूप चांगला एक्सप्लोअर केलात. म्हणजे आता कंटेम्पररी प्रभात ऐकल्यासारखं मला वाटत होतं. सगळी म्हणजे त्यांची ती तुतारी तिथपासून ते लखलख चंदेरी असेल त्याच्यामधल्या ट्रान्झिशन्स खूप छान. तो मधला आलाप तुम्ही खूप छान घेतलात. पण माझं एकच फक्त ह्याच्यामध्ये सूचना मला अशी करावीशी वाटते की खूप वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्याकडे 3 चांगल्या सिंगर्स आहेत, तुम्ही दोघं गाताय, सो लेअरिंग करायला पाहिजे. प्रत्येकजण थोडंसं पिचिंगला एवढं हे असल्यामुळे ना तो थोडंसं असं काय म्हणतात त्याला कर्कश थोडं वाटत होतं आणि ते सुरात नव्हतं वाटत. पण काही हरकत नाही, पुढच्या खेपेला ऑल द बेस्ट. आदर्श काही फ्रेजेस इतके सॉलिड ट्यून केले होते तुम्ही, त्या इतक्या चांगल्या होत्या. त्या आम्ही झाल्यानंतरही इथे दादा गुणगुणत होता आणि मी पण गुणगुणत होतो. काही फ्रेजेस इतक्या चांगल्या मुली आहेत, इतकं चांगलं गातात. आणि त्या आम्ही तेच म्हटलं यार मुली काय गातायत यार. आणि नेहमीच तो मुलांचा प्रॉब्लेम होतो, तो काय आहे तो मित्रांनो सॉल्व्ह करा तुम्ही. कारण एक बँड म्हणून ज्या वेळेस आपण येतो ना त्यावेळेला नेहमी ह्या 3 मुली तुम्हाला पुढे नेत आहेत. पण दरवेळेस असं होणार नाही. थँक्यू. संगीत वेरिएट मी तुम्हाला बसायची विनंती करते. अजून एक परफॉर्मन्स बाकी आहे. थँक्यू. मंचावर आता येणारे सूरसाज विदर्भमधून एक असा गायक जो त्याच्या गायनाशी अतिशय प्रामाणिक राहून मेहनत करून प्रत्येक वेळी एक सुंदर सादरीकरण करून जातो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जिग्नेशसाठी. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. या तांबऱ्या गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर.
सरप्राईज केलंयस आम्हाला हे गाऊन गाणं. क्या बात आहे. थँक्यू. राहुल दादाला विचारूयात आपण, त्याला तुझं गाणं कसं वाटलं. राहुल दादा. जिज्ञेश, मला कळत होतं की तुझा पिंड सगळा क्लासिकल सेमी क्लासिकल ह्याच्यामध्ये रमणार आहे, तरीही तुझा आवाज तू थोडासा रांगडा करायचा प्रयत्न केलास आणि तो अटेम्प्ट मला कळत होता आणि ते मला खूप आवडलं. थँक्यू. तुला खूप चांगली साथ मिळाली होती आणि तुला खूप चांगला कॅप्टन मिळाला आहे आणि त्याचं मार्गदर्शन दिसतं तुझ्या परफॉर्मन्समध्ये. त्याच्यामुळे मी तुझं खूप अभिनंदन करतो. थँक्यू दादा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आदर्श. खूप आनंद होतोय मित्रा, तू हे गाणं गायलंस. मेन म्हणजे तू ज्या गाण्याची मजा घेत होतास तू, त्याची मजा तुला माहीत होती की काय काय आहे या गाण्यात आणि ते सगळं तू एन्जॉय करत होतास. या रानाची पाखर वगैरे वगैरे तुझ्या काही अजून जागा तू 2 घेतल्यास त्याही आवडल्या मला. खूप छान करतोयस तू मित्रा. थँक्यू व्हेरी मच जिज्ञेश. So much. ऑल द बेस्ट. थँक्यू. वेळ झाली आहे निकालाची, तर मी आता संगीत व्हेरिएट मधून ओजसला बोलवणार आहे. कोणाला मिळणार आहे तो बहुमूल्य गुण. हा गुण सूरसाज विदर्भ म्हणजेच जिज्ञेशला म्हणजेच राहुलच्या टीमला मिळाला पाहिजे. तर अशा तऱ्हेनं सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्स मधली स्पर्धा संपलेली आहे. पाहूया काय झालाय त्यांचा स्कोरबोर्ड. लयदार मराठवाड्याला मिळालेले आहेत 2 गुण आणि सूरसाज विदर्भला मिळालेले आहेत 3 गुण. आणि आता वेळ आहे एलिमिनेशनची. तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि म्हणूनच तुम्ही इथवर पोहोचू शकला. पण संगीत सम्राट कोणीतरी एकच होऊ शकतो. त्यामुळे नाईलाजानं आपल्याला आज 4 स्पर्धकांना निरोप द्यावा लागणार आहे. मी आपल्या 4ही कॅप्टन्सना विनंती करते की त्यांनी आपापल्या टीम्स मधून 2 नावं सुचवावी. राहुल. प्रण कॉयर आणि हरगुन यांना मी नॉमिनेट करतो. सावनी. लीलाधर दादा आणि 4M बँड. जुईली. संकेत बारदिया आणि अभिषेक नलावडे. अभिजित. दुहिता आणि संगीत विरियट. जजेस 4ही टीम्स मधले हे 8 स्पर्धक तुमच्या समोर आहेत आणि आता तुम्हाला हा निर्णय द्यायचा आहे की कोण सेफ आहे आणि कोणाचा प्रवास आज इथेच संपणार आहे. लयदार मराठवाड्यातनं संगीत वेरेट आणि दुहिता तुम्ही नॉमिनेटेड आहात. तुमच्या दोघांवरही आमचा खूप जीव आहे. जी आत्ता ही वेळ आली की सगळेच चांगले परफॉर्म करतायत, पण फॉर्मॅटनुसार एकाचा प्रवास इथेच थांबणार आहे. दुहिता, तू तुझ्या टीम बॉक्समध्ये जाऊन बसू शकतेस. संगीत फेरीत तुमचा प्रवास इथेच थांबतोय. स्वरमय कोकण, अभिषेक आणि संकेत. अभिषेक, तुझा प्रवास इथेच थांबतोय. संकेत, तुझ्या टीम बॉक्स मध्ये जाऊन बस. नाद मधुर सह्याद्री, दोघेही तगडे परफॉर्मर. लीलाधर, तुझा प्रवास इथेच थांबत नाहीये. तू तुझ्या टीम बॉक्स मध्ये जाऊन बस. 4M बँड, तुमचा प्रवास आज इथेच थांबणार आहे मित्रा. सूरसाज विदर्भ, प्रण कॉयर, हरगुन, आम्ही तुला अजून एक चान्स देणार आहोत. तू तुझ्या टीम बॉक्स मध्ये जाऊन बस. प्रण कॉयर, तुमचा प्रवास इथेच संपतोय.
तुम्ही खूप चौघही खूप चांगला आत्तापर्यंत तुम्ही परफॉर्म करत आलेला आहात आणि इथून पुढे तुमच्या पूर्ण आयुष्याकरता तुमच्या सांगीतिक प्रवासाकरता आमच्या दोघांकडनं खूप मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या आत्तापर्यंतच्या परफॉर्मन्स करता आमच्याकडून तुम्हाला स्टँडिंग ओवेशन. संगीत सम्राटचा मंचच असा आहे जिथे प्रत्येक स्पर्धक हळूहळू या परिवाराचा अविभाज्य भाग बनून जातो. या मंचावरच नवी नाती निर्माण होतात, संगीतातले बारकावे कळतात, प्रत्येक स्पर्धकाला स्वतःला नव्यानं शोधण्याची संधी मिळते, नवनवीन गोष्टी शिकता येतात. खरं तर इथे कुठलाही स्पर्धक एलिमिनेट होत नाही, तर कायमचा या मंचाशी तो जोडला जातो. शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला हा सामना घेऊन पुन्हा आम्ही तुम्हाला भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात नवी चुरस, नवी गाणी आणि नवे दमदार परफॉर्मन्सेस घेऊन. त्यामुळे बघायला विसरू नका कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल, गल्फ 40+ आणि मुथूट फायनान्स. भेटूयात पुढच्या आठवड्यात फक्त झी वर.